उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा आभार मेळावा खेड येथे नुकताच संपन्न झाला। यावेळी मंडणगडचे ठाकरे गटाचे तालुका प्रमुख संतोष गवळे यांनी लोकसभेला अनंत गीते यांना आघाडी दिल्याबद्दल मंडणगडमधील मतदारांचे त्यांनी आभार देखील मानले। तर विद्यमान आमदार योगेश कदम यांच्यावरती जोरदार त्यांनी टीकास्त्र देखील सोडले। सुनील तटकरे यांना 25,000 मताधिक्य नाही दिले तर निवडणूक लढणार नाही अशा आमदार योगेश कदम यांच्या वक्तव्यावरती सुनील गवळे यांनी भाष्य केले। भगवी वस्त्र माझ्याकडून देतो, त्यांनी आता संन्यास घ्यावा असं वक्तव्य संतोष गवळे यांनी करत आमदार योगेश कदमांना गद्दार म्हणत त्यांच्यावरती जोरदार टीका केली। तर येणाऱ्या विधानसभेला संजय कदम यांना मंडणगडमधून 12,000ची आघाडी देऊन योगेश कदम यांचे 12 वाजवू असं वक्तव्य देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे मंडणगड तालुका प्रमुख संतोष गवळे यांनी केलंय। लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या मंडणगड तालुक्यातली मतदारांनी जो शिवसेना या पक्षावर विश्वास दाखवला आणि सन्मान्य गीते साहेबांना मतदान करून भरघोस मतांना आघाडी दिली, त्याबद्दल त्यांना मंडणगडवासी सर्व मतदारांना धन्यवाद देतो। विशेष करून सन्मान्य गीते साहेबांना 4,100ची आघाडी मंडणगड तालुक्यातून मिळालेली होती। विद्यमान आमदार योगेश कदम यांनी वल्गना केल्या होत्या की 25,000च्या आत एक मत आलं तर मी निवडणूक लढणार नाही। मी म्हणेन भगवी वस्त्र माझ्याकडून देतो, त्यांनी संन्यास घ्यावा, कारण त्यांची आता संन्यास घेण्याचीच वेळ आलेली आहे। कारण तर ह्यांना ज्या वेळेला मंडणगडमध्ये एंट्री केली तेव्हा ह्यांची खांद्यावर पालखी घेऊन आम्ही अख्ख्या तालुक्यामध्ये ह्यांना ओळख करून दिली, पण ते गद्दार ठरले, ते पक्ष सोडून गेले। त्यामुळं ह्या तालुक्यामध्ये गद्दारीला माफ नाही। त्यामुळं शिवसैनिक, निष्ठावंत शिवसैनिक आहे तिथेच आहे, तो कुठल्या प्रकारे हल्लेला नाही। आता झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मंडणगड तालुक्यातून 4,000चं मताधिक्य मिळाले। मी विश्वासाने सांगतो की विधानसभा निवडणुकीमध्ये भाऊंना 12,000ची आघाडी देऊ आणि ह्या योगेश कदमचे 12 वाजल्याशिवाय आमचं मंडणगड तालुक्यातला निष्ठावंत शिवसैनिक गप्प बसणार नाही, एवढं ग्वाही देतो। आणि भविष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये शिवसेनेचा झेंडा हा तालुक्यामध्ये फडकत राहील। सन्माननीय आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर संपूर्ण तालुक्याचा विश्वास आहे, पूर्णपणे जनतेचा विश्वास आहे। आणि विशेष करून या निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजाने जे भरीव सिंहाचा वाटा जो या विजयामध्ये दिला, या आघाडीमध्ये दिला, त्याबद्दल त्यांना देखील धन्यवाद देतो। कारण मुस्लिम समाज हा एकदा वचन दिलं की कायम राहणारा समाज आहे, त्यांना कुठल्या प्रकारे जातीभेद न करता घटना वाचवण्यासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी ह्या निवडणुकीला सर्व देशभक्तांनी मतदान केलेलं आहे। याची परतफेड भविष्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीनंतर विकास कामातून या तालुक्याचा विकास घडवण्याचं काम आम्ही भाऊंच्या माध्यमातून करू, एवढं आश्वासित करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।